मित्रांनो, मी ओमकार यादव आणि माझा मित्र नमस्कार. शिवराज शिंदे आणि हा आमचा शंभू. तर आम्ही चाललोय राजगडला आमच्या कंपनीतल्या मित्रांसोबत आणि आता आम्ही ऑन वे. आणि आमच्यासोबत अजून राज आहे, अजून प्रज्वल आहे, तिकडं रणजित आहे आणि अविनाश आणि अजून टू व्हीलरवर आमचे मित्र आहेत. तर आपण असंच चाललोय आता आणि बघू आता, तुम्हाला कळेल आम्ही किती मजा केली जाता जाता ते. तुम्ही पिवळ्या फुलांचा व्ह्यू बघा, रस्त्याने एवढा भारी आहे. ओके, हे पण आमच्या सोबत आहेत, हे आपण आमच्या सोबत आहेत. रस्ता खराब आहे म्हणतात, जाऊ दे काय आहे. चला मित्रांनो, व्ह्यू बघा तुम्ही, व्ह्यू बघा. रणजित ते भातच येणार का गहू आहे रे? नाही नक्की बात आहे. नाही भातच आहे, भातच आहे. विहंगम दृश्य बघताय तुम्ही, राजगड ऑन द वे. तरी बघा मित्रांनो, आता इथून किल्ला 2.5 किलोमीटर फक्त राहिलाय. किल्ला दिसतोय का? दाखवा. पावसाच्यामुळे दिसत नसणार आहे. एक मिनिट, हे जे तिकडे धुकं दिसतंय ना, त्या साईडला किल्ला आहे. आता आपण 5 ते 10 मिनिटात तिथं पोहोचू. तिथं पोहोचल्यानंतर तुम्हाला आम्ही तिथला व्ह्यू दाखवतो. अशा तऱ्हेने ओंकार सर सगळ्यांना ट्रेनिंग देत आहेत की कसं कसं आता गड किल्ला चढायचा. तुम्हाला मी वातावरण आणि किल्ल्याच्या साईडचं वातावरण दाखवतो. काय म्हणला आता आले म्हणते. हे बघा, सगळे आम्ही एवढी टीम सगळी आमची विप्रो पारीची आलेलो आहे. आमच्या ग्रुपचं नाव जीटी ग्रुप. हो. असं काय? आणि हो आमचा मोरके आहे सगळ्यांचा, रणजित शेडगे. एक नंबर. भावी प्रशांत रायपूरकर सर अरे बाबा, ब्लॉग त्यांनी बघितले. मागे पार्क केलेली आहे. आम्ही आता सगळं साहित्य घेऊन आता किल्ल्याच्या दिशेने जात आहे. चला एकदा 2 बोट सगळ्यांची वर. हा रस्ता आहे राजगड किल्ल्याला वर जायचा. तर आता आम्ही ट्रेकिंग करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय. शिवाजी जय. भवानी हर हर. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. कोण आलं? नेटर वाजव. कशाला? हात देऊन पण काटे पाहिजे तुला. दोन हात देऊन. वातावरण बघा, आता आमचा 50% किल्ला चढून झालाय. कसं वाटतंय? कसं वाटतंय शंभू? आता कसं वाटतं? काय रे? चांगलं आहे शंभू. हो सर, पाणी कुठे? काय झालं? सोपं आहे. अजून थोडं वर गेलं का नाही? चांगलं आहे. होय रे शंभू, चपलाचा न बुटाचा विषय काय? चप्पल घसरत जात डोंगर. पुरी काय म्हणलं तुला? नाही ते पुरी काय म्हणलं तुला? जातो. होय. सँडलचं काय म्हणलं? आणि मग तुला काय करते ती? मुली काय म्हणल्या तुला सांग किती काहीच नाही. शूज घालायला पाहिजे म्हणा. बेकार आहे. अर्ध्यात आलो पण हालत बेकार झाली आमची. जरा सवय नाही आपल्याला. कशी सवय झालं? केली पाहिजे. आता सगळे बेकार झाले. सगळं बेकार झाले. मी नाही. आता थोडंच राहिले. आता अजून तोरणाला जायचं. चला खाली चालायचं नाही, टोळणार जायचं आता कुठे. अजून एका किल्ल्यावर जायचं. ही झालं. चल जरात थांबा. थांबा. होय, बास की आता, चला की. चला. चला. त्याने आम्ही
फायनली निम्म्याच्या वरती आलेलो आहे बरोबर ना सर? 70-80% आपण आलेलो आहे आता. आता 20-30% राहिले आता. आता 20-30% राहिले. तेवढं झालं की मग तर ओंकार सरची रिएक्शन बघूया आपण. कसं वाटतंय ओंकार? एक नंबर विशाल सर तुम्हाला काय म्हणणं? एक नंबर अशा तऱ्हेने आता आम्ही वर आलोय आणि आता राजगडचा तुम्हाला पहिला दरवाजा थोड्याच वेळात दिसून जाईल. इथं एक झरा आहे सर, बघा ओंकार सर झराची इथं मनसोक्त आनंद घेताना. नॅचरल वॉटर पितोय आम्ही सगळे. हो का? एकदम शुद्ध आहे. दाखवू का? हे भरले बाटली. तुम्हाला व्ह्यू दाखवतो इथून. व्ह्यू बघा, व्ह्यू बघा. तो बंद आहे ते दाखव. पहिला दरवाजा आहे पाली दरवाजा आहे तो. आणि त्याला पाली दरवाजा असं म्हणतात. खालचं काहीच दिसत नाहीये, पूर्ण धुकच आहे चारी बाजूला. पाली दरवाजा आलेला आहे, राजगडचा पहिला दरवाजा पाली दरवाजा बघून घ्या. हा राजगडचा आहे ना पाली दरवाजा आहे. इथून एंट्री आत आल्यानंतर इकडून राजगडकडे जायचा मार्ग आहे आणि इथून तुम्ही जर पुढे आला महादेव जय शिवाजी. इथे बघा असा एक छोटासा वाट किंवा जेव्हा पण हमला ते व्हायचे तेव्हा शत्रूवर इथून हमला केला जायचा. ओंकार सर येस, कसं वाटतंय तुम्हाला येऊन वर? एक नंबर भक्तिमय असं शिवमय असं वातावरण आहे. हा ना, येताना आम्ही फक्त शिवाजी महाराजांच्या घोषणा हर हर महादेवच्या घोषणा करत आलो, त्यामुळे आम्हाला अजिबात थकवा जाणवला नाही. फुल एनर्जी आहे. आता इथून स्टार्ट करणार डायरेक्ट जे टॉप आहे. ओके सिद्धेश्वर सर तुम्हाला कसं वाटतंय? एकदम फिलिंग ढगात गेली सर. हा ना, तुम्ही पहिल्यांदा आलाय ना? पहिल्यांदा आलोय. कसं वाटलं ट्रेक करताना? काहीच वाटत नाही सर, एका दमात आलेलो आहे वरी आम्ही. हा ना, हा. जास्त पण खोटं बोलू नये रे. तुला कसं वाटतंय? एक नंबर सर, एक नंबर ना, भारी वाटलं ना? एक नंबर. शंभू हा ना, शंभू बघा फोटो काढतोय. शंभू कसं वाटलं तुला? गारगार वाटलं? बरं वाटतंय का आता? चप्पल वर चढताना काय वाटलं नाही ना तुला? त्रास नाही ना झाला? होय. काय पाहिजे मग? बूट पाहिजे काय? चष्माला का भारी दिसतोय की तुला? गॉगल रणजित सर हा थांबा एक मिनिट, स्माइल द्या. होय रणजित सर तुम्हाला कसं वाटलं? खूप आनंद वाटला. हा ना, प्रवास तर खूप खरतड होता. हा. एक नंबर वाटलं. तुम्ही मगाशी जे बोलला की वहिनींना सोबत घेऊन आलं पाहिजे ते मला खरंच यायला पाहिजे. आवडलं. हो. पुढच्या वेळी येताना वहिनींना पण सोबत घेऊन या. वहिनीला कशाला, मुलीला पण घेऊन येऊ हो आपण. ना, मस्त वाटतंय ना? मस्त मस्त वाटतं. आणि तुमचं सगळं थकवा टेन्शन सगळं असं हा, एक नंबर. खरं तर का नाही कॉर्पोरेट मध्ये काम करताना असं थकवा जाणवतोच. पण आपल्या का नाही शनिवार रविवार सुट्टी असते, विकेंड असते, तर एक दिवशी असं गड किल्ले केलेच पाहिजे माणसाने. बरोबर. घरी बसून काय करणार आहे माणसं? सुट्टीच्या दिवशी आलो. सुट्टीच्या दिवशी आलेच पाहिजे माणसाने. तर अशा तऱ्हेने आम्ही वरती आलेलो आहेत आणि इथं शिवराज सरांनी काकडीचं 50 रुपयाला मला पिरूच द्या. फुकट द्या सर. आपण किल्ल्यावर आलेलो आहे. वर तुम्ही बघू शकता एक वर तळ आहे, पाण्याचं शिवकालीन तळ आहे. एवढ्या उंचावर पण ते फुल भरलेलं आहे अजून. आणि धोक्यामुळे काही क्लिअर दिसत नाहीये. तुम्ही बघा हा राणीवासा तलाव. शिवराज सरांना नॉलेज आहे खूप याबद्दल. जिथून आपण आलो आणि हा राणीचा तलाव. हे राजगड विभागाचा नकाशा आहे आणि इथं सगळी इन्फॉर्मेशन लिहिली आहे की कोणत्या पॉईंटवर काय काय आहे काय नाही. तर तुम्ही पहिल्यांदा येऊन हे बघू शकता आणि त्यानुसार तुमची ट्रेक ठरवू शकता. इथं पद्मावती माची तिकडे जाणार आहे आपण. आत्ता आपण सुवेळा माची, बाले किल्ला, संजीवनी माचीला जाणार आहे. पाली दरवाजावरून आलोय आपण आता. अशा तऱ्हेने आपण आता बाले किल्ल्याच्या रस्त्याने चाललोय. थोडासा अवघड आहे रस्ता. हळूहळू आपण आता चाललोय पुढं पुढं. तुम्ही वातावरण बघा किती सुंदर आहे. हे बघा पूर्ण धुकं आहे सगळीकडे आणि एकदम असं मस्त वाटतंय.
खूप लोक असे ग्रुप करून येतात, एकदम मस्त फील होतंय. काय करायचं, जायचं का जाऊया माग का ट्रेक आहे हा. हे बघा काय दिसतच नाहीये. खालचा रस्ता होय. अरे तिकडे कशाला गेलाय, आम्ही वर चाललोय. ये वर जाऊ दे, आपण तिकडे आपण शंभू बघा कसं ट्रेक करतोय. सावकाश चला रे. थांब शंभू थांब. काढलाय सगळ्यांचा. एकदम असा खतरनाक ट्रेक आहे. शंभू आमचा आपला हळूहळू चढतोय. पडायला लागलाय. सर सावकाश. घेऊ नकोस तू. इथं पाय ठेव. थांब 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 तिथं थांब. याला धर. अत्यंत अवघड असा टप्पा होता तो बाली किल्ल्याचा. तो पार करून आता आम्ही सगळे आलो. आमच्यासोबत आमचा छोटा कार्यकर्ता पण आहे, शंभूराजे. हा, तो न भीता चढलाय सगळा टप्पा. आणि आता बाली किल्ल्याच्या महाद्वारपाशी आलोय आम्ही. हे बाली किल्ल्याचं महाद्वार आहे आणि हा बाली किल्ल्याचा अवघड आहे अवघड आहे. हो का. नाही हा ट्रेक खूप असा म्हणजे खतरनाक आहे. तुम्हाला मी दाखवतो एक मिनिट. हे बघा असा सिंगल रस्ता आहे सगळीकडं. हे काढ एक फोटो. मी त्या माकड सुद्धा हात देणार आहे. अरे माकड आहे तो, माकडी थोडी नाही. अरे असं म्हणायला अशी खूप सारी नाही वानर आहे तिथं. खायला थोडं जवळ असतं, खायला पाहिजे. मला वाटलं मला भीती दाखवते. ओंकार साहेब AMC ची हेड आहेत आणि माकडांना घाबरतात असे ओंकार साहेब. आमचा ट्रेक काढला सर. कंटिन्यू पाऊस पडतोय तिकडं. वातावरण खूप मस्त आहे. काय ओंकार जबाबदारी घ्यायला लागल तुला. अशा तऱ्हेने सगळे बसलोय आम्ही आता खायला. ओंकार सरांना चकल्या पाहिजेत. मागासपासून एक पुडा संपवलाय, आता दुसरा पुडा खाण्याची सुरुवात आहे. एक नंबर आहे ना. यावं लागतं. इकडे की ह्यात आहे की. जय शिवराय मित्रांनो. तर अशा तऱ्हेने आमचा राजगडचा ट्रेक पूर्ण झालेला आहे. बेसिकली आता आम्ही सर्व किल्ला बघून घेतलेला आहे. आता आम्ही इथून खाली जाणार आहे. उतरायचं फक्त राहिले. तर भेटू. शिवाजी महाराज की जय. संभाजी महाराज की जय. भवानी जय. शिवाजी जय. शिवाजी जय. भवानी जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. भारत माता की जय. मित्रांनो अशा प्रकारे आमचा राजगडचा ट्रेक कंप्लीट झालेला आहे आणि आता आम्ही शिरवळमध्ये आलेलो आहे. येता येता आम्ही जेवण केलं. सातबारा हॉटेल म्हणून होतं. ॲपेरन्सला काही एवढं खास नव्हतं पण एक नंबर क्वालिटी आहे. जर जेव्हा तुम्ही राजगड तोरणा अशा ट्रेकला जाताल तर येता येता व्हेज नॉनव्हेज
जेवण आहे, काहीतरी जांभळी गाव आहे तिथं आहे ते. रणजित जेवण कसं होतं? क्वालिटी एक नंबर क्वालिटी होती, क्वांटिटी पण एक नंबर होती. तुला नक्की आवडलं भेट का? द्या हॉटेल सातबारा. नक्की वेळ द्या. चला थँक्यू, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. असंच प्रेम द्या. या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि होणारा आमचा स्वाभिमान हो, राजा सुखात नांदती सारी हो, करा आगमन तुळजापुरी हो, मी करतो तुमची सेवा, फडके चहूकडे भगवा